वैवाहिक केसेस आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही असं बघितलेलं आहे की खोटे पॉक्सो केसेस फॉर एक्झाम्पल ते येत आहेत आणि खोट्या रेप केसेस, खोट्या मोलेस्टेशन केसेस, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हा जो एक मोठा रावण तयार होतो आहे आता. हो. प्रत्येक ऑफिसेसमध्ये पुरुष आणि स्त्रियांचा जो आधी म्हणजे एकत्र काम करायचा एक ओढ होता, ते सगळं उलटं झालेलं आहे आता. आणि ह्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. म्हणजे कंपनीला सुद्धा जेव्हा तुमची टीम एक 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 सिंक्रोनाइज म्हणतात त्याप्रमाणे काम करत नसेल, तर मग कंपनीला सुद्धा त्रास होतो आणि ऑफकोर्स सगळे जे आहेत पूर्ण टीमलाच त्रास होतो. तो एक भाग आहे. आणि बरेचसे असे केसेस आढळतात की लग्न समजा जमलेलं आहे आणि पुरुषाला काहीतरी असं वाटलं की नाही, आपण नाही पुढे गेलं पाहिजे, तर मग त्याला मोठा प्रश्न पडतो की आता बाबा काय करावं. कारण जर का पुरुषाने जाऊन सांगितलं की नाही मला ब्रेक करायचं आहे, तर मग त्याच्यावरती सरळ रेप केस लागू शकतो. आणि हे पूर्ण जगात कुठल्याही देशात असला कायदा नाही आहे की पुरुष ब्रेकअप करू शकत नाही. म्हणजे अरेंज मॅरेज असेल तरीही? अरेंज मॅरेज असेल तरीही, तुमचा साखरपुडा झाला असेल किंवा नाही झाला असेल, कुठल्याही स्टेजवर तुम्ही आहात. आमच्याकडे तर एक केस असा होता की फक्त मुलीला म्हणजे मुलीचं प्रोफाईल आलेलं, एकमेकांशी ते एकदा फोनवर बोलले. त्या पुरुषाला वाटलं की नको आपल्याला पुढे जायचं नाही आहे. तिने जस्ट टर्न अराउंड करून त्याच्यावरती रेप केस टाकला. मग तिला बापरे! समजवायला त्याच्या घरचे सगळे गेलेले, तेव्हा त्या मुलाच्या भावावर मॉलेस्टेशन केस लावला की त्याने मला हात लावला असं. आणि ह्या विनयभंगाचा सगळ्या केस. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत. हां, एकदम मिडल क्लास फॅमिलीमध्ये घडणारे आहेत. म्हणजे आपण असा विचार करतो की कुठेतरी कोणाच्या तरी घरी होत असेल, असं काही नाही आहे. आणि छोट्या छोट्या गावात आमचे जे हेल्पलाईन आम्ही जेव्हा कॉल्स घेतो, आम्ही गावांची नावं पण ऐकलेली नसतात की लातूरपासून 30 किलोमीटर आतमध्ये कुठेतरी आहे किंवा कोणतरी धुळ्याचे आहेत आणि असे बरेचसे केसेस.